श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कोणी कितीही कुरकुर करत असले तरी होळीच्या आधी तुमच्या घरातील या 3 गोष्टी विसरू नका. मग ते तुमचे आयुष्य धोक्यात घालणे असो, मग ते तुमच्या दाराजवळ येऊन तुमचे डोके फोडणारे, तुमचे पाय पकडणारे किंवा तुमच्यासमोर अश्रू डाळण्याचे नाटक करणारे असोत, तरीही या 6 गोष्टी चुकून देऊ नका. अन्यथा मी दंशामुळे झालेल्या दुखापतीबद्दल सांगते. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला युगानुयुगे रक्ताचे अश्रू ढाळावे लागतील. तुमच्या घरात जे थोडे सुख आणि शांती शिल्लक राहील ते त्याच रात्री राखात बदलेल. तुमचे आशीर्वाद तुमच्या मुलांच्या भविष्याकडे इतके भयानक आणि अंधारात पाहतील की तुम्ही गाढवीतून जमिनीवर याल. ते रस्त्यावर येतील आणि पिपाळीच्या मोहात पडतील. मित्रांनो, होळी हा रंगांचा, आनंदाचा आणि बंधुभावाचा सण आहे, असे जगाला वाटते. होय, आहे. पण तुम्हाला हे रहस्य माहीत आहे का? ज्योतिषशास्त्र आणि प्राचीन तंत्रशास्त्रात होळीच्या अगदी आधीच्या 8 दिवसांना होलाष्टक म्हणतात. ते काय मानले जातात? 8 दिवस हा काही छोटा दिवस नाही. अघोरी विद्या, स्मशानभूमी आणि नकारात्मक शक्तींचे हे सर्वात मोठे आणि सर्वात भयानक केंद्र आहे. हा तो भयंकर काळ असतो जेव्हा हवेतील जादूमध्ये देखील टोन, मरणा, क्रिया, उच्चाटन आणि वशीकरण तरंगतात. या 8 दिवसात विश्वातील सर्व ग्रह त्यांच्या सर्वात भयंकर आणि सर्वात धोकादायक स्थितीत असतात. आणि जर या भयंकर कालावधीत तुम्ही नकळत तुमच्या घराच्या या 7 गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला मानवतेची बाब म्हणून किंवा कोणाच्या तरी गोड बोलण्यात दिल्या, तर समजून घ्या की तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या नाशासाठी मृत्यूदंडाच्या वॉरंटवर स्वाक्षरी केली आहे. ही माहिती जाणूनही जर तुम्ही ही माहिती अर्धी शिजत ठेवली किंवा तुमच्या अहंकारात किंवा घाईत मध्यभागी ठेवली, तर तुमचे लग्न भाग्य किंवा उद्या देवाला दोष देऊ नका. कारण तुमच्यासोबत जी भयानक आणि रहस्यमय घटना घडणार आहे, जेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला वाचू शकणार नाही. त्यामुळे तुमची सर्व कामे काही काळासाठी सोडून द्या. अंतःकरणाने बसा. तुमचे मन पूर्णपणे शांत करा आणि माझा प्रत्येक शब्द तुमच्या मनात दगडासारखा बांधा. माझ्या प्रिय मित्रांनो, मी तुमच्या डोळ्यात ती वेदना पाहिली आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही ज्या भयंकर दुःखातून गेलात ते मी अनुभवू शकतो. तुम्ही स्वतःला एका पायीसाठी 1 रुपयाची भीक मागताना पाहिले आहे. तुमच्या आयुष्यातील तो काळा दिवस लक्षात ठेवा जेव्हा तुमचे पाकीट पूर्णपणे रिकामे होते. घरी मुलांना खायला घालण्यासाठी रेशन नव्हते आणि तुम्हाला थोडी मदत हवी होती. तुम्ही तुमच्या प्रियजनांकडे आशेने गेलात. मग काय झाले? त्यांनी स्वतःच तुमचा विश्वासघात केला आहे. तुम्ही फसवणूक केली आहे. तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमचे स्वतःचे जवळचे नातेवाईक ज्यांच्यावर तुम्ही तुमच्या स्वतःच्या रक्तापेक्षा जास्त विश्वास ठेवता, खचाखच भरलेल्या महफिलमध्ये तुम्हाला खाली खेचण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. तुमची खिल्ली उडवली गेली. तुम्ही रात्री जागे झालात. उशीमध्ये तुमचा चेहरा लपवून रडला आणि देवाला विचारले, हे महादेव, देवा, माझे नशीब इतके वाईट का आहे? इतकी वेदनादायक शिक्षा होत असलेल्या व्यक्तीचे मी काय केले आहे? मी सर्वांसाठी सर्व काही करते आणि मी तरी इतका अट्टहास का करत होते? तुम्ही तुमचे संपूर्ण तारुण्य, तुमचे सर्व आनंद, तुमचे सर्व छंद, तुमच्या कुटुंबासाठी सर्व काही एकाच झटक्यात अर्पण केले. तुम्ही स्वतः फाटलेले कपडे घातले. तुमच्या मनाचा नाश केला, पण तुमच्या प्रियजनांना आनंदी ठेवले. आणि त्या बदल्यात काय मिळाले? फक्त शिवीगाळ, अपमान, तिरस्कार आणि एक भयानक एकाकीपणा जाणवला. जणू संपूर्ण जगात तुमचे स्वतःचे कोणीच नाही. पण माझ्या मित्रांनो, आता तुमच्या अश्रूंची काळजी करू नका. कारण निसर्गाचे चक्र आता बदलले आहे. तुमचे नवग्रह जे तुम्हाला इतकी वर्षे रडवत होते, आता कुठेतरी शांतता गेली आहे.
तुमचा पिता देव आणि स्वतः महादेव आता गेले आहेत आणि तुमच्या तपश्चर्येने तुम्हाला प्रसन्न केले आहे. संपत्तीचा साठा भरण्याचा मार्ग आता तुमच्या घरात माता लक्ष्मीच्या आगमनासाठी खुला होत आहे. वर्षानुवर्षे बंद असलेला तुमच्या नशिबाचा तो युद्धग्रस्त तलाव आता तुटणार आहे. पण ही सर्वात मोठी समस्या आहे. हे तुमच्या शत्रूंना मान्य नाही. त्यांना तुमच्या प्रगतीची कल्पना आली आहे आणि रात्री त्यांची झोप गेली आहे. तुमच्या आजूबाजूला असे काही बाहुल्यांचे साप आहेत जे तुमच्यासमोर मित्र बनतात. तुम्ही तुमच्या घराचा चहा पितात आणि आतल्या आत तुम्हाला हा आनंद जाळायला असतो. त्याला तुमच्या आयुष्याला आग लावायची आहे. तो तुमचा आणि होळीच्या या भयंकर काळाचा पूर्ण फायदा घेईल. तो कट रचून तुमच्या घरी येईल. तुम्ही खूप गोड बोलाल. खोटेपणा स्वतःला दाखवून देईल. तुम्ही तुमच्या मुलांचे लाड कराल आणि त्या 7 गोष्टी बोलण्यात आणि विचारण्यात तुमच्या मानवतेचा फायदा घ्याल. ज्यांच्याशी तुमच्या घराची लक्ष्मी, तुमच्या घराचे संरक्षण, कवच आणि तुमचे जीवन थेट जोडलेले आहे. जर तुम्ही त्या वस्तू दिल्या असतील तर समजून घ्या की त्यांनी तुमची संपत्ती चोरली आहे. तर अशा कोणत्या 7 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कोणत्याही किमतीत तुमच्या घराच्या दारातून जाऊ द्यायच्या नाहीत? आपले कान उघडे ठेवा आणि काळजीपूर्वक ऐका. तर मित्रांनो, पहिली गोष्ट अतिशय काळजीपूर्वक आणि कान उघडे ठेवून ऐका. पहिली गोष्ट म्हणजे सूर्यास्तानंतर तुमच्या घरातील पांढऱ्या वस्तू जसे दूध, दही, तांदूळ, साखर किंवा तुमच्या घरातील मीठ. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात पांढरा रंग हा सामान्य रंग नाही. त्याचा चंद्रदेव आणि शुक्र ग्रहाशी थेट आणि अतिशय सखोल संबंध आहे. चंद्र हा तुमच्या घराच्या शांततेचा आणि तुमच्या मनाच्या आरामदायीतेचा घटक आहे आणि शुक्रदेव हा तुमच्या घराच्या संपत्तीचा आणि सुखसोयींचा स्वामी आहे. त्याचवेळी मिठाचा थेट संबंध क्रूर ग्रह राहू आणि कर्मशील फळ देणारा शनी यांच्याशी आहे. होळीच्या 8 दिवस आधी या भयानक आणि रहस्यमय 8 दिवसात अनेक मोठे अघोरी, तांत्रिक आणि तुम्ही जाळले आहात. तंत्रानुसार तुम्ही तुमच्या घराचे सुरक्षा वर्तुळ कापले आहे. यानंतर काहीही न करता तुमच्या घरात एक भयंकर संकट सुरू होईल. कालपर्यंत एकमेकांवर जीव ओतणारे पती-पत्नी एकमेकांच्या जीवनाचे शत्रू होतील. जमिनीच्या प्रत्येक इंचासाठी भावनांमध्ये रक्तपात होईल. कुटुंबातील एखाद्या निष्पाप सदस्याच्या विरोधात खोटा न्यायालयीन खटला दाखल केला जाऊ शकतो किंवा भयानक अपघाताची काळी छाया तुमच्या कुटुंबावर पडू लागेल. ज्या प्रकारे कात्री आणि चाकू कपडे कापतात, त्यामुळे ते तुमच्या घराचे नातेसंबंध आणि तुमचा आनंद तोडतील. आता मी तुम्हाला 5व्या आणि सर्वात भयानक गोष्टींबद्दल सांगणार आहे की जर तुम्ही ते तुमच्या घरातून काढून टाकले तर त्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर आणि तुमच्या कुटुंबावर होईल. तुमच्या घरातील अन्नपदार्थ पाण्याने शोषले जातील. ही 5वी गोष्ट म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातील आग किंवा माचीस. मित्रांनो, आमच्या घराचे स्वयंपाकघर ही छोटी जागा नाही. खरी माता अन्नपूर्णा आणि पवित्र अग्निदेव तेथे राहतात. तेच स्वयंपाकघर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे पोट भरते, रक्त तयार होते आणि घर आशीर्वादित होते. जर एखादी व्यक्ती, मग तो तुमच्या किती जवळ असला तरी, रात्री किंवा होळीच्या अगदी आधी तुमच्याकडे मॅच मागायला आली किंवा माझ्या घरात गॅस संपला आहे असे म्हणत असेल, जर तुम्ही तुमच्या गॅसने थोडी आग लावली तर ती पेटवायला विसरू नका. तंत्रशास्त्रात अग्नी देण्याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या घराची जीवनशक्ती, तुमच्या घराची उबदारपणा, तुमचे नशीब आणि तुमचा अन्नपदार्थ तुमच्या स्वतःच्या हातातून इतरांना सोपवला आहे. जो व्यक्ती तुमचा अग्नी वाहून नेईल तो त्याच्या घराचा चुला जाळेल, परंतु तुमच्या घराचा आशीर्वाद कायमचा थंड राहील. पैसा येईल पण तो टिकणार नाही.
खजिन्यात पैसे ठेवल्यानंतर ते काही ना काही रोग किंवा कचऱ्याच्या खर्चाने पाण्यासारखे वाहतील. तुम्हाला रक्ताचा घाम येईल आणि तांत्रिक कृतींद्वारे दुसरे कोणीतरी त्याची फळे खाणार आहे. 6वी गोष्ट म्हणजे तुम्ही वापरलेले जुने बूट आणि चप्पल. आपल्या वेदांनुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि राहू आपल्या चरणांमध्ये राहतात असे मानले जाते. तुमचे बूट हे केवळ चामड्याचे किंवा रबराचे तुकडे नसतात. ते तुमच्या आयुष्यातील संपूर्ण संघर्ष, तुमची जात, तुमच्या पायांचे फोड आणि तुमच्या मेहनतीचा घाम शोषून घेतात. तुमच्या सर्व ग्रहांची ऊर्जा त्या बुटांमध्ये साठवली जाते. या होळसटकाच्या कठीण काळात जर तुम्ही तुमचे बूट, चप्पल कोणाला तरी वापरण्यासाठी दिले, तर व्यवस्थेनुसार तुम्ही तुमचे यश, तुमचे नशीब आणि तुमचे नशीब त्याला दिले आणि त्या बदल्यात तुम्ही त्याचे बक्षीस घेतले. त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख, त्याचे अपयश आणि त्याचा सर्व वाईट काळ घेतला. तुम्हाला अचानक दिसेल की वर्षानुवर्षे केली जाणारी तुमची कामे अचानक बिघडू लागली आहेत. प्रत्येक कामात काही ना काही अडथळे येतात आणि ज्या व्यक्तीने तुमचे बूट घेतले त्याने अचानक प्रगती करण्यास सुरुवात केली आहे. आणि 7वी गोष्ट म्हणजे संध्याकाळी उधार दिलेले पैसे. मित्रांनो, ज्या संध्याकाळच्या वेळेला आपण गोधुली बेला म्हणतो, तो खूप पवित्र काळ आहे. ही ती वेळ असते जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला जाते आणि तिच्या स्वागतासाठी कोणते घर तयार आहे ते पाहते. होळीपासून होळीपर्यंतच्या काळात जेव्हा सूर्य मावळत असेल तेव्हा कोणालाही पैसे उधार देऊ नका. तुमचा मित्र किंवा नातेवाईक कितीही जवळचा असला तरी तुमच्या समोरची व्यक्ती रडत असली तरीही तुमच्या हृदयावर दगड मारा आणि त्याला सकाळी येण्यास सांगा. जर तुम्ही भावनांनी भारावून गेलात आणि या अंधारात तुमचे पैसे काढले तर लक्ष्मीजी निघून जातील आणि माणसाचा सर्वात कडू स्वभाव ऐकतील. तुम्ही त्याचे पोट कापून त्याला मदत कराल, पण जेव्हा तुम्ही त्याच्याकडे तुमचे स्वतःचे पैसे परत मागाल तेव्हा तो तुम्हाला त्याचे डोळे दाखवेल. तो तुमचा सर्वात मोठा शत्रू असेल. तुमच्या स्वतःच्या पैशासाठी तुम्हाला त्याच्यासमोर भिकारीसारखे हात पसरवावे लागतील आणि तो तुमचा फोन उचलणे बंद करेल. ते पैसे कधीच परत येणार नाहीत आणि त्या पैशाने तुमच्या घरात गरिबी कायमची राहील. मित्रांनो, आता या दिवसात तुम्हाला कोणती इतर खबरदारी घ्यावी लागेल ते काळजीपूर्वक ऐका. रात्री रस्त्यावर फिरू नका. होळीच्या वेळी रस्त्यावर मिरवणुका काढल्या जातात. जर तिथे लिंबू, लवंग, सिंदूर किंवा राख पडली असेल तर त्यावर पाय ठेवायला विसरू नका. आजकाल जर एखादा बाहेरील व्यक्ती किंवा ज्याच्याशी तुमचा वाद आहे असा नातेवाईक तुम्हाला बर्फी किंवा पेढा यासारखी कोणतीही पांढरी मिठाई देत असेल तर ती अजिबात खाऊ नका. घरातील महिलांनी सूर्यास्तानंतर केस उघडे ठेवून बाहेर जाऊ नये किंवा गच्चीवर जाऊ नये. नकारात्मक शक्ती खुल्या केसांकडे फार लवकर आकर्षित होतात. माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला घाबरवत नाही तर मोठ्या भावाप्रमाणे सावध करत आहे. हे जग खूप विचित्र आहे. तुम्ही प्रत्येकाचा चांगला विचार करता, पण लोक तुम्हाला वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हे सर्व टाळण्यासाठी एक निश्चित आणि प्रभावी मार्ग ऐका. आजपासून दररोज संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य दारावर मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा आणि त्या दिव्यात 2 पूर्ण लवंग घाला. ही लवंग आणि दिवा तुमच्या घराभोवती असे अग्निकवच तयार करेल की जगातील सर्वात मोठा तांत्रिक देखील तुमच्या घराकडे पाहू शकणार नाही. तसेच सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करा. स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.